एनसीसी कंपनीचा निव्वळ नफा वर्षानुवर्षांच्या तुलनेत 201 कोटी रुपयांवरून कमी होऊन 190 कोटी रुपये झाला आहे. कंपनीचे उत्पन्न 4,713 कोटी रुपयांवरून घटून 4,378 कोटी रुपये झाले आहे. एबिटा देखील 439 कोटी रुपयांवरून कमी होऊन 395 कोटी रुपये इतका झाला आहे. भारती हेक्साकॉम कंपनीच्या नफ्यात, उत्पन्नात आणि एबिटामध्ये घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा मार्च तिमाहीच्या तुलनेत 16.4% घटला आहे, तर कंपनीचं उत्पन्न आणि एबिटा मध्ये थोडीशी घट झाली आहे. कंपनीचे मार्जिन तिमाही दर तिमाही स्थिर राहिले आहेत. एबीएम नॉलेजवेअर या कंपनीने अंतिम लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीने मागील आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या ₹1.25 प्रति शेअर अंतिम लाभांशासाठी रेकॉर्ड डेट 22 ऑगस्ट 2025 ही निश्चित केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार हा लाभांश एजीएम मध्ये मंजुरीनंतर दिला जाणार आहे आणि 27 सप्टेंबर किंवा त्यापूर्वी त्याचे वितरण केले जाणार आहे. सुमित इंडस्ट्रीज या कंपनीने शेअर स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीने माहिती दिली आहे की ₹10 फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक शेअरचे ₹2 फेस व्हॅल्यूच्या 5 शेअर्समध्ये स्प्लिट करण्यास कंपनीच्या बोर्डाने मंजुरी दिली आहे.